लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र या चोरट्यांना अखेर गुन्हे शाखा युनिट 2 ने बेड्या ठोकल्या आहेत। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व गुलाब सोनार यांनी देवळाली कॅम्प परिसरातील संडे बाजारात सापळा रचला। संशयास्पद हालचाली करणाऱ्या 2 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी आपली नावे सोनू सुरेश मंजुळे, ज्ञानेश्वर लक्ष्मण साठे अशी सांगितली। सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी आपल्या खास शैलीत प्रश्नांची सरबत्ती केली। अखेर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यानंतर एकामागून एक चोरीचे गुन्हे उघड झाले। आरोपींच्या कबुली जबाबावरून पोलिसांनी शहरातील विविध भागातून चोरी करून लपून ठेवलेल्या एकूण 9 मोटरसायकली जप्त केल्या। या वाहनांची अंदाजे किंमत 9 लाख रुपये असून या कारवाईमुळे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेला मोटरसायकल चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे। पोलिसांनी दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून या आरोपीकडून आणखी किती चोरीचे गुन्हे उघडकीस येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकशस्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।